हाय मुलांनो, आज आपण सायन्सचा 16th लेसन बघणार आहोत. द युनिवर्स म्हणजे आपलं पूर्ण विश्व कसं आहे हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व करा आणि त्याच्यावरती डिस्कशन करा. मेक यूज ऑफ अ टेलिस्कोप टू ऑब्झर्व द स्काय ऑन अ क्लीन नाईट विदाऊट क्लाउड्स. जेव्हा आकाशामध्ये अजिबात क्लाउड्स नसतील, ढग नसतील, आकाश पूर्ण स्वच्छ असेल, तेव्हा टेलिस्कोपच्या वापराने त्याचं ऑब्झर्वेशन करा. सजेशन फॉर टीचर्स. अरेंज सच अन ऑब्झर्वेशन सेशन फॉर ऑल द स्टुडंट्स ऑफ द क्लास. कॅरी विथ यू सम बुक्स ऑन ॲस्ट्रॉनॉमी टू कन्सल्ट ड्युरिंग द सेशन. आता हे शिक्षकांसाठी लिहिलेलं आहे, तुमच्या टीचरसाठी लिहिलेलं आहे, कारण आपल्याकडे असा हा टेलिस्कोप नसतो. तर सर्व मुलांसाठी टीचर असा टेलिस्कोप अरेंज करू शकतात आणि त्याच्याशी रिलेटेड ॲस्ट्रॉनॉमीचं एखादं पुस्तक बुक ठेवू शकतात, ज्याच्यावरून तुम्हाला जर काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरे त्यांना देता येतील. ठीक आहे. If you observe the clear sky on a dark night, you will see a smoky white band full of stars spreading north-south in the sky. जर तुम्ही एखाद्या काळोख्या रात्री, एकदम डार्क नाईट आहे पण स्काय कसं आहे, आकाश कसं आहे, क्लिअर आहे, तर तेव्हा जर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक असा स्मोकी व्हाईट बँड, जिथे असे सगळे स्टार्स पसरलेले असतील, असा दिसेल. आणि तो कोणत्या डिरेक्शनमध्ये असेल, नॉर्थकडून साऊथकडे पसरलेले असतील. दिस इज द मिल्की वे. आणि ही काय आहे तर मिल्की वे आहे, अशा प्रकारचे बघा. ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज मंदाकिनी. आणि तिलाच मंदाकिनी असंही म्हटलं जातं. अ ग्रुप ऑफ इनन्युमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम आर टुगेदर नोन ॲज अ गॅलेक्सी. असे खूप सारे स्टार्स एकत्र आले आणि प्लॅनेटरी सिस्टीम एकत्र आले तर यांना आपण गॅलेक्सी असं म्हणतो. ठीक आहे. हे बघा, ही आहे गॅलेक्सी. The Milky Way is the galaxy in which our solar system is located. आता आपली जी सोलर सिस्टीम आहे, आपला सूर्य आहे आणि अदर प्लॅनेट्स आहेत, आपले सन आणि जे अदर प्लॅनेट्स आहेत, तर ही जी सोलर सिस्टीम आहे तर ती या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आहे. द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ द लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. तर ही मिल्की वे गॅलेक्सी जी आहे ती लोकल ग्रुप गॅलेक्सीचा एक पार्ट आहे. देअर आर मेनी सच गॅलेक्सीज इन द युनिवर्स. जशी मिल्की वे गॅलेक्सी आहे त्याचप्रमाणे अजून खूप साऱ्या गॅलेक्सीज युनिवर्समध्ये प्रेझेंट आहेत. द मिल्की वे इन्क्लूड्स मेनी स्टार्स स्मॉलर दॅन अवर सन ॲज वेल ॲज मेनी अदर दॅट आर थाउजंड्स ऑफ टाइम्स बिगर दॅन द सन. ह्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये खूप सारे स्टार्स आहेत जे की सनपेक्षा छोटे सुद्धा आहेत आणि सनपेक्षा 1000 पटीने मोठे आहेत. ठीक आहे. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टियल बॉडीज सच ॲज क्लस्टर्स ऑफ स्टार्स, नेब्युले, क्लाउड्स ऑफ गॅसेस, क्लाउड्स ऑफ डस्ट, डेड स्टार्स, न्यूली बॉर्न स्टार्स एक्सेट्रा. आणि या स्टार्स व्यतिरिक्त अजून तिथे वेगवेगळ्या सेलेस्टिकल बॉडीजसुद्धा आहेत. म्हणजे की स्टार्सचं क्लस्टर आहे, एकत्र आहेत स्टार्स. नेब्युले आहे बघा, इथं नेब्युला, आणि जे मेनी असेल त्याला नेब्युली म्हणतात. ठीक आहे. क्लाउड्स ऑफ गॅसेस, गॅसेसचे क्लाउड्स आहेत, डस्टचे क्लाउड्स आहेत, डेड स्टार्स आहेत, न्यूली बॉर्न स्टार्स आहेत. हे सर्व ह्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आहे. द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू अवर मिल्की वे इज कॉल्ड अँड्रोमेडा. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीच्या जवळ अजून जी दुसरी गॅलेक्सी आहे ती आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी. The universe includes innumerable galaxies, the space between them and also energy. आता युनिवर्स म्हणजे काय तर ह्या ज्या सर्व अशा इन्न्युमरेबल असंख्य गॅलेक्सीज आहेत त्या सर्व मिळून त्या गॅलेक्सींच्या मधील जी स्पेस आहे ती आणि त्यातली एनर्जी, हे सर्व मिळून आपलं युनिवर्स तयार झालेलं आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज बघूयात. व्हेरियस टाइप्स आयडेंटिफाईड अकॉर्डिंग टू देअर शेप्स. प्रत्येक गॅलेक्सीचा शेप वेगवेगळा असतो, त्या शेपवरून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स पडलेले आहेत. ठीक आहे. आता ही बघा, ही अशी गोल गोल आहे, याला म्हणतात स्पायरल गॅलेक्सी. ही इलिप्टिकल आकारची आहे म्हणून याला इलिप्टिकल गॅलेक्सी.
बॅड स्पायरल, त्याच्यानंतर इर्रेग्युलर म्हणजे ह्याला काही शेपच नाही आहे. अशा हे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत गॅलेक्सीचे. The scientist Edwin Hubble showed that there exist many galaxies beyond our Milky Way. सुरुवातीला आपल्याला फक्त आपलीच गॅलेक्सी माहिती होती, मिल्की वे गॅलेक्सी. पण जे सायंटिस्ट आहेत एडविन हबल यांनी सांगितलं की याच्या पलीकडे सुद्धा मिल्की वेच्या पलीकडे सुद्धा अजून खूप साऱ्या गॅलेक्सीज आहेत ज्या की आपल्याला माहीत नाही आहेत. इन 1990 नासा द अमेरिकन स्पेस एजन्सी लॉन्च द हबल टेलिस्कोप इन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. आणि मग 1990 म्हणजे 1990 नासा जे की अमेरिकन स्पेस एजन्सी आहे तिने हा अशा प्रकारचा हबल टेलिस्कोप जो आहे तो अर्थच्या ऑर्बिटमध्ये लॉन्च केला. जसं आत्ता जे भारताची इस्रो आहे, जसं अमेरिकेमधली जी स्पेस एजन्सी आहे ती नासा आहे, तसं भारताचं इस्रो आहे. आता त्याने चंद्रयान, मंगलयान अशा खूप साऱ्या लॉन्च केलेल्या आहेत. ठीक आहे. द हबल टेलिस्कोप हॅज मेड इट इझियर टू लुक फॉर स्टार्स, टू टेक फोटोग्राफ्स अँड टू ऑब्टेन स्पेक्ट्रम्स. आणि ह्या हबल्स टेलिस्कोपमुळे स्टार्स बघणे, त्यांचे फोटोग्राफ घेणे, त्यांचे स्पेक्ट्रम काढणे हे खूप सोपं झालेलं आहे. आता आपण स्टार्स बघूयात. द थाउजंड्स ऑफ ट्विंकलिंग स्टार्स दॅट वी ऑब्झर्व इन द क्लिअर नाईट स्काय आर पार्ट ऑफ अवर मिल्की वे. आपल्याला ज्या स्वच्छ रात्री अंधारामध्ये जे आकाशामध्ये चमकणारे तारे दिसतात, स्टार्स दिसतात, चांदण्या दिसतात की नाही, तर ते आपल्या मिल्की वेचाच एक भाग आहेत, पार्ट आहेत. सम ऑफ द स्टार्स दॅट वी सी आर ब्राईट वेअर ॲज अदर्स आर फेंट. त्यातले काही स्टार्स जे आहेत ते आपल्याला अगदी ब्राईटली चमकताना दिसतात, काही स्टार्स जे आहेत ते आपल्याला फेंट दिसतात. स्टार्स रेडिएटिंग डिफरंट कलर्स सच ॲज ब्ल्यू, व्हाईट, येलो अँड रेडिश कॅन बी सीन इन द स्काय. तसे ते स्टार्स जे आहेत आपल्याला व्हाईट दिसतात, तर ते वेगवेगळ्या कलरचे सुद्धा असतात. त्याच्यामधून वेगवेगळ्या कलर्सचं रेडिएशन होत असतं, जसं की ब्ल्यू, व्हाईट, येलो, रेडिश. ठीक आहे. वी ऑल्सो सी स्टार्स विथ वॅरिंग ब्राईटनेस, ल्युमिनन्स. आपल्याला स्टार्समध्ये जी ब्राईटनेस आहे ती बदलताना दिसते. द बर्थ प्लेस ऑफ स्टार्स आर द ह्यूज नेब्युले मेड ऑफ डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. मग आता हे स्टार कुठून येतात, त्यांचा जन्म, त्यांचा बर्थ कसा होतो, तर त्यांची जी बर्थ प्लेस आहे तर ते हे असा नेब्युला असतो आणि त्याच्यातून त्यांचा जन्म होत असतो. आणि हा नेब्युला जो आहे तो डस्ट पार्टिकल आणि गॅसेसपासून बनलेला असतो. जनरली द सरफेस टेम्परेचर ऑफ स्टार्स रेंजेस फ्रॉम 3500 डिग्री सेल्सिअस टू 50,000 डिग्री सेल्सिअस. स्टारचं टेम्परेचर बघा 3500 डिग्री सेल्सिअसपासून 50,000 पर्यंत असतं. द कलर ऑफ स्टार्स चेंजेस अकॉर्डिंग टू देअर टेम्परेचर. आणि त्यांचं टेम्परेचर ज्या प्रकारचं असेल त्याप्रमाणे त्यांचा कलर चेंज होत असतो. सम टाईप्स ऑफ स्टार्स. आता स्टार्सचे आपण टाईप्स बघूयात. फर्स्ट आहे सन लाईक स्टार्स, सूर्यासारखे असणारे. दिस स्टार्स कॅन बी स्लाइटली स्मॉलर ऑर बिगर दॅन द सन. हे जे स्टार्स आहेत ते सूर्यापेक्षा, सनपेक्षा थोडेसे छोटे किंवा थोडेसेच मोठे असतात. बट देअर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन देअर टेम्परेचर. पण त्यांच्या टेम्परेचरमध्ये खूप फरक असतो. एक्झाम्पल स्टार्स लाईक सिरियस, अल्फा सेंट्युरी हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, जे की सूर्याच्या एवढ्या साईजचे आहेत पण त्यासारख्या टेम्परेचरचे नाही आहेत. ठीक आहे. सेकंड, रेड जायंट्स. द टेम्परेचर ऑफ दिस स्टार्स रेंजेस बिटवीन 3000 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस. आता हे जे रेड जायंट स्टार आहेत तर त्यांचं जे टेम्परेचर आहे ते 3000 टू 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. बट देअर ल्युमिनन्स कॅन बी 100 टाइम्स दॅट ऑफ द सन. पण त्यांचा जो प्रकाश आहे, ल्युमिनन्स म्हणजे काय, त्यांचं जे चमकणं आहे ते सूर्यापेक्षा 100 टाइम्स जास्त आहे. देअर डायमीटर इज 10 to 100 टाइम्स दॅट ऑफ द सन अँड दे आर रेड इन कलर. त्यांचा जो डायमीटर आहे तो सूर्यापेक्षा 10 टाइम्स जास्त
ते 100 टाइम्स पर्यंत सुद्धा जास्त आहे, म्हणून त्यांना जायंट म्हणलेलं आहे. जायंट म्हणजे खूप मोठे असतात ते, आणि त्यांचा कलर रेड असतो, म्हणून त्यांना रेड जायंट असं म्हटलेलं आहे. थर्ड बघूयात, सुपरनोवा. दीज आर इवन ब्राईटर अँड लार्जर दॅन द रेड जायंट स्टार्स. आता हे जे सुपरनोवा आहेत ते रेड जायंट स्टारपेक्षा सुद्धा ब्राईटर आणि लार्जर असतात, खूप चमकतात आणि खूप मोठे सुद्धा असतात. देअर टेम्परेचर इज बिटवीन 3000 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस, बट देअर डायमीटर कॅन बी मोर दॅन 100 टाइम्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सन. त्यांचं टेम्परेचर रेड जायंट स्टार एवढंच आहे, 3000 टू 4000 डिग्री सेल्सिअस, पण त्याचा जो डायमीटर आहे तो सनच्या 100 टाइम्सपेक्षा सुद्धा जास्त असतो. ठीक आहे. आता बघूयात बायनरी ऑर ट्विन स्टार्स. More than half of the stars in the sky are binary stars. अर्ध्यापेक्षा जास्त जे स्टार्स आहेत स्कायमधले ते सर्व बायनरी स्टार्स म्हणजे ट्विन, एकमेकांसारखे दिसणारे असतात. दे कन्सिस्ट ऑफ 2 स्टार्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इच अदर. तर हे जे बायनरी स्टार्स असतात त्याच्यामध्ये 2 स्टार असतात जे की एकमेकाभोवती फिरत असतात. ॲट टाइम्स 3 or 4 स्टार्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इच अदर हॅव ऑल्सो बीन लोकेटेड. आणि 3 ते 4 स्टार पण एकमेकांभोवती फिरताना बघितले गेलेले आहेत. आता नेक्स्ट आहे व्हेरिएबल स्टार्स. द ल्युमिनन्स अँड शेप्स ऑफ दीज स्टार्स इज नॉट स्टेबल. हे जे स्टार आहेत त्यांचं जे चमकणं आहे, चकाकी आहे, ल्युमिनन्स आहे आणि त्यांचा जो शेप आहे तर तो स्टेबल नसतो, तो एकसारखा राहत नाही. दे आर कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग ऑर एक्सपांडिंग. ते सतत कॉन्ट्रॅक्ट होत असतात किंवा एक्सपांड होत असतात. वेन अ स्टार एक्सपांड्स इट इमिट्स लेट्स एनर्जी. जेव्हा स्टार एक्सपांड होतो म्हणजे मोठा होतो तेव्हा त्याच्यातून कमी एनर्जी बाहेर पडते. अँड ॲट सच टाईम इट्स ब्राईटनेस डिक्रीजेस. आणि तेव्हा त्याची ब्राईटनेस जी आहे ती कमी होते, म्हणजे तो आपल्याला कमी चमकताना दिसतो. ॲज अगेन्स्ट दिस, आणि याच्याच उलट, वेन अ स्टार कॉन्ट्रॅक्ट्स, जेव्हा स्टार कॉन्ट्रॅक्ट होतो, छोटा होतो, इट्स सरफेस टेम्परेचर इन्क्रीजेस अँड द स्टार एमिट्स ग्रेटर एनर्जी. त्याचं जे सरफेस टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि त्यातून जास्त प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते. अँड ॲपियर्स ब्राईटर, आणि तो आपल्याला जास्त ब्राईट दिसतो, चमकताना दिसतो. फॉर एक्झाम्पल पोलारिस, पोल स्टार. मराठीत आपण ध्रुव तारा म्हणतो. ध्रुव ताऱ्याची गोष्ट ऐकली आहे का सगळ्यांनी? नसेल ऐकली तर विचारा, तुमचे जे आजी आजोबा असतील ना ते सांगतील. खूप छान गोष्ट आहे. तर तो आहे पोल स्टार, पोलारिस. ओके. आता फाइंड आउट. Visit the sites of the institutes ISRO, www.isro.gov, and NASA, www.nasa.gov, and collect information about the various celestial bodies in the solar system and universe and discuss the same in the class. तर या 2 वेबसाईटला भेट द्यायची आहे. म्हणजे तिथं जायचं, क्लिक करायचं, तिथून इन्फॉर्मेशन घ्यायची आणि तुमच्या क्लासमध्ये त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. आणि कशाची इन्फॉर्मेशन घ्यायची? वेगवेगळ्या सेलेस्टिकल बॉडीज आहेत ज्या स्कायमध्ये, युनिवर्सबद्दल जेवढी काही इन्फॉर्मेशन मिळेल, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे सर्च करेल आणि त्यातून खूप इन्फॉर्मेशन मिळेल. ती इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे, कलेक्ट करायची आहे आणि तुमच्या क्लासमध्ये त्याचं डिस्कशन करायचं आहे. ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? फर्स्ट, विच सेलेस्टियल बॉडीज फॉर्म द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम कोणत्या सेलेस्टियल बॉडीज फॉर्म करतात, म्हणजे कशामुळे सोलर सिस्टीम तयार होते? माहीत आहे का तुम्हाला? त्याची सगळ्याची उत्तरे आपण बघणार आहोत, पण तुम्ही विचार करत राहा. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट. स्टार आणि प्लॅनेटमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे? थर्ड, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन अवर सोलर सिस्टीम. आपल्या सोलर सिस्टीममध्ये किती प्लॅनेट्स आहेत? 4, व्हॉट इज टू बी फाउंड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये काय आपल्याला आढळले आहे. तर या सगळ्यांची उत्तरे आपण आता पुढे बघणार आहोत. तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण बघूयात द सोलर सिस्टीम. द सोलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द सन, द प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड्स, कॉमेट्स अँड मेटियर्स. तर सोलर सिस्टीम कशापासून तयार होते? फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे आहे. तर सूर्य, सन, प्लॅनेट्स म्हणजे जे सगळे ग्रह आहेत, जसे आपली की अर्थ आहे त्याप्रमाणे, ॲस्टेरॉइड्स,
कॉमेट्स आणि मेटिओर्स. तर हे तुम्ही नंतर शिकाल. ठीक आहे. तर हे सर्व मिळून सोलर सिस्टीम तयार होते. द प्लॅनेट्स मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर अँड सॅटर्न कॅन बी इझिली सीन. तर या सर्व प्लॅनेट्सपैकी जे काही सोलर सिस्टीममध्ये प्लॅनेट्स आहेत त्यापैकी मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर आणि सॅटर्न हे आपल्याला सहजपणे दिसू शकतात. ठीक आहे. द सन, आता आपण पहिल्यांदा द सन बघूयात. द सन विच इज ॲट द सेंटर ऑफ द सोलर सिस्टीम इज येलो कलर्ड स्टार. सोलर सिस्टीमच्या मध्यभागी मिडलला असलेला जो स्टार आहे तर तो येलो कलरचा आहे आणि तो सन आहे. इट्स सरफेस टेम्परेचर इज अराउंड 6000 डिग्री सेल्सिअस. त्याचं सरफेस टेम्परेचर किती आहे? 6000 डिग्री सेल्सिअस आहे. द साईज ऑफ द सन इज सो ह्यूज दॅट अराउंड 13 lakh planets of the size of the earth can be easily placed within it. तर सनची जी साईज आहे ना ती किती आहे माहिती आहे का? आपल्या अर्थसारखे 13 lakh प्लॅनेट जर आपण एकत्र केले आणि ती जी साईज होईल तेव्हा एक सनची साईज होईल. ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन द सेलेस्टिकल बॉडीज इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड इट. आता आपल्याला माहीत आहे सनच्या भोवती सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते फिरत असतात, गोल गोल फिरत असतात. ते का फिरत असतात? तर सन जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या सर्व प्लॅनेटवरती ॲक्ट करत असतो आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सर्व या ज्या प्लॅनेट्स असतील, सेलेस्टिकल अदर बॉडीज आहेत, त्या सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. द डायमीटर ऑफ द सन इज अप्रॉक्सिमेटली 13,92,000 किलोमीटर. एवढा सनचा डायमीटर आहे. द सन रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सिस अँड व्हाईल डुईंग सो इट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे टेकिंग द सोलर सिस्टीम अलॉंग विथ इट. सन हा रोटेट होतो त्याच्या ॲक्सिस भोवती. आता समजा हा सन असेल, त्याचा हा मिडलला ॲक्सिस असेल तर तो असा गोल गोल स्वतःभोवती ॲक्सिस भोवती रोटेट होत असतो आणि त्याच वेळेस तो मिल्की वेच्या सेंटरच्या भोवतीसुद्धा रोटेट होत असतो आणि त्या सनसोबत सोलर सिस्टीमसुद्धा रोटेट होत असते. आता इथे हा एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये नेम ऑफ द प्लॅनेट्सचे नावं दिलेले आणि त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपण बघूयात. नेम ऑफ द प्लॅनेट. फर्स्ट प्लॅनेट आहे मर्क्युरी. मर्क्युरीला नंबर ऑफ नोन सॅटेलाइट्स, आत्तापर्यंत माहीत असलेले आपल्याला सॅटेलाइट्स आहेत 0, म्हणजे आत्तापर्यंत तरी मर्क्युरीला एकही सॅटेलाइट नाही आहे. इन्क्लिनेशन ऑफ द ॲक्सिस इन डिग्रीज. आता ॲक्सिस म्हणजे काय? आता इथे मी दाखवल्याप्रमाणे असा हा जो सन आहे तो एका इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरत असतो. आपण अर्थचा बघितलंय बघा, अर्थ ही एका इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरत असते, तर त्याला त्याचा ॲक्सिस म्हणतात. त्याचप्रमाणे मर्क्युरीचा जो ॲक्सिस आहे तो स्ट्रेट नसून थोडासा इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड म्हणजे थोडासा तिरका. तर ते किती प्रमाणामध्ये आहे, किती डिग्रीमध्ये आहे? तर 0.01 डिग्रीमध्ये आहे. पिरियड ऑफ रोटेशन. रोटेशन आणि रिव्होल्यूशन लक्षात आहे का? रोटेशन म्हणजे स्वतःभोवतीच फिरणे, ठीक आहे, आणि रिव्होल्यूशन म्हणजे सनच्या भोवती फिरणे. ओके. तर पिरियड ऑफ रोटेशन, मर्क्युरीला स्वतःभोवती त्या ॲक्सिस भोवतीच फिरायला किती वेळ लागतो? 58.65 डेज लागतात. म्हणजे तो इतका दिवस स्वतःभोवती फिरत असतो. ओके. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तो सूर्याभोवती, सनभोवती, अराउंड द सन किती दिवस फिरत असतो? तर 88 डेज तो फिरत असतो. मॅग्नेटिझम आहे का तिथे? नो. ॲटमॉस्फिअर आहे का? नो. रिंग्स आहेत का त्याला? नो, नन, नाही आहे. ठीक आहे. आता व्हीनसला सुद्धा नोन सॅटेलाइट्स किती आहेत? 0 आहेत. त्याचा जे ॲक्सिस आहे तो 177.2 डिग्रीने इन्क्लाइंड आहे. ठीक आहे. त्याला पिरियड ऑफ रोटेशन, स्वतःभोवती फिरायला 243 डेज लागतात आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, सूर्याभोवती फिरायला 225 डेज लागतात, 225 डेज. मॅग्नेटिझम नो, ॲटमॉस्फिअर येस, रिंग्स नन. ओके. आता अर्थ बघूया. अर्थला नॉन सॅटेलाइट एक आहे जो की मून आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्याचा ॲक्सिस जो आहे अर्थचा, हे असा ॲक्सिस स्ट्रेट नसून तो 23.5 डिग्रीने इन्क्लाइंड आहे. पिरियड ऑफ रोटेशन, स्वतःभोवती फिरायला 24 आवर्स लागतात.
आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सूर्याभोवती फिरायला 1 इयर म्हणजे 365 डेज लागतात. मॅग्नेटिझम आहे का पृथ्वीवरती? येस. ॲटमॉस्फिअर आहे का? येस. रिंग्ज आहेत का अर्थला? नन, नाही. त्यानंतर मार्सला नोन सॅटेलाइट किती आहेत? 2 आहेत, 2 आहेत. इन्क्लाइंड ॲक्सिस किती आहे त्याचा? 25.2 डिग्री आहे. स्वतःभोवती फिरायला पिरियड ऑफ रोटेशन आहे 24 hours 37 minutes. अँड पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सूर्याभोवती फिरायला 1.88 इयर्स लागतात. ओके. त्याच्यानंतर मॅग्नेटिझम नो. ॲटमॉस्फिअर येस. रिंग्स नो, नन. ज्युपिटरला नोन सॅटेलाइट्स किती आहेत बघा? 64 सॅटेलाइट्स आहेत ज्युपिटरला. त्याचा इन्क्लाइंड ॲक्सिस आहे 3.1 डिग्री. त्याला पिरियड ऑफ रोटेशन स्वतःभोवती फिरायला 9 hours 56 minutes लागतात. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे 11.87 इयर्स. मॅग्नेटिझम येस. ॲटमॉस्फिअर येस. रिंग्स येस. ज्युपिटरला रिंग असते. त्याच्यानंतर सॅटर्नला सॅटेलाइट्स किती आहेत? 33 सॅटेलाइट्स आहेत. त्याचा इन्क्लाइंड ॲक्सिस आहे 26.7 डिग्री. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रोटेशन आहे स्वतःभोवती फिरायला 10 hours 40 minutes लागतात. आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सूर्याभोवती फिरायला 29 इयर्स लागतात. मॅग्नेटिझम येस. ॲटमॉस्फिअर येस. रिंग येस. युरेनसला नोन सॅटेलाइट्स आहेत 27. इन्क्लिनेशन त्याचा ॲक्सिसचा आहे 97.9 डिग्री. पिरियड ऑफ रोटेशन 17 hours 24 minutes. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन 84 इयर्स. मॅग्नेटिझम येस. ॲटमॉस्फिअर येस. रिंग्स येस. त्याच्यानंतर नेपच्यूनला नंबर ऑफ सॅटेलाइट्स आहेत 13. इन्क्लाइंड ॲक्सिस आहे 28.8 डिग्री. पिरियड ऑफ रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरायला 16 hours 11 minutes. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सूर्याभोवती फिरायला 164 इयर्स. मॅग्नेटिझम आहे येस. ॲटमॉस्फिअर येस. अँड रिंग्स येस. आता हा आपण चार्ट बघितला. आता ते प्लॅनेट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूयात. मर्क्युरी फर्स्ट प्लॅनेट आहे. मर्क्युरी. दिस प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन. सूर्याच्या सर्वात जवळ असणारा प्लॅनेट आहे मर्क्युरी. इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हिनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. जर सूर्यापासून तो लांब असेल थोडा तर आपल्याला तो सकाळी आणि संध्याकाळी दिसू शकतो, कारण सूर्यप्रकाशामुळे तो झाकला जात नाही. ठीक आहे. त्यामुळे तो जर लांब असेल तर आपल्याला दिसतो. अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक वोल्कॅनिक क्रेटर्स but are actually caused by meteoric falls can be seen on the surface of Mercury. आता हा जर मर्क्युरीचा सरफेस बघितला तर तिथे असे खूप आपल्याला खड्डे दिसतात. नंबर ऑफ डिप्रेशन्स दिसतात. उंचवटा खोलगटपणा असा दिसतो. उंच खोल असं दिसतं. आणि वोल्कॅनिक क्रेटर्स सारखं म्हणजे जणू काय वोल्कॅनो येऊन गेले असं वाटतं. पण ते कशामुळे आहे तर तिथे मेटेओरिक म्हणजे उल्का. आपण उल्का म्हणजे काय? एखादा कशाचा तरी तुकडा खाली जमिनीवरती पडतो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डा तयार होतो. तर अशा प्रकारचे पडल्यामुळे तसा मर्क्युरीचा सरफेस झालेला आहे. मर्क्युरी इज द फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. मर्क्युरी हा फास्ट मूव्ह होणारा प्लॅनेट आहे. आता सेकंड बघूयात आपण व्हीनस. इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममधला सर्वात ब्राईट जो प्लॅनेट आहे तो आहे व्हीनस. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराईज अँड इन द वेस्ट आफ्टर द सनसेट. सनराईजच्या अगोदर हा ईस्टमध्ये आपण बघू शकतो, ईस्ट साईड दिशेला, आणि सनसेट नंतर वेस्टला आपल्याला हा दिसतो व्हीनस. इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. तो स्वतःभोवती ईस्टकडून वेस्टकडे फिरतो. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. हा सर्वात गरम प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर अर्थ. इट इज द थर्ड प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममधील हा थर्ड प्लॅनेट आहे. नो अदर प्लॅनेट अदर दॅन द अर्थ हॅज लाईफ ऑन इट. पृथ्वी सोडली, अर्थ सोडली तर कोणत्याही प्लॅनेटवरती लाईफ नाही आहे. As the earth is a magnet, there is a magnetic field around the earth. अर्थ ही मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे अर्थच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे. इट डायव्हर्ट्स द हार्मफुल रेज फ्रॉम द सन टुवर्ड्स द पोलर रिजन्स ऑफ द अर्थ.
अर्थच्या दोन्ही पोलर रिजनमध्ये जे सनचे हार्मफुल रेज आहेत त्याला ती डायव्हर्ट करते. त्याच्यानंतर फोर्थ आहे मार्स. इट इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममधील फोर्थ प्लॅनेट आहे मार्स. ॲज द सॉईल ऑन मार्स कंटेन्स आयर्न इट्स कलर इज रेडिश. जी मार्सची जी सॉईल आहे त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर रेडिश झालेला आहे. हेन्स मार्स इज ऑल्सो कॉल्ड अ रेड प्लॅनेट. आणि म्हणून मार्सला रेड प्लॅनेट असं म्हटलं जातं. द हायेस्ट अँड longest mountain in the solar system, Olympus Mons, is located on Mars. जे सर्वात उंच आणि लांब माउंटन आहे सोलर सिस्टीम मधला ऑलिम्पस मॉन्स हे मार्सवरती आपल्याला आढळलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ज्युपिटर. दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधील सर्वात लार्जेस्ट प्लॅनेट हा ज्युपिटर आहे. इट इज सो ह्यूज that as many as 1397 planets of the size of the earth can get accommodated in it. तर त्याची साईज एवढी मोठी आहे की आपल्या अर्थ सारखे 1397 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये बसू शकतात. इवन दो द प्लॅनेट इज सो ह्यूज इट रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ विथ अ ग्रेट स्पीड. जरी हा खूप मोठा प्लॅनेट असला तरी तो स्वतःभोवती खूप जोरामध्ये फिरत असतो. ॲज ह्यूज स्टॉर्म्स ऑकर फ्रिक्वेंटली ऑन इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टॉर्मी प्लॅनेट. त्याच्यावरती सतत स्टॉर्म्स येत असतात म्हणून त्याला ज्युपिटरला स्टॉर्मी प्लॅनेट असंही म्हटलं जातं. सॅटर्न बघूयात. इट इज द 6th प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साईज. तर तो सोलर सिस्टीम मधील 6th प्लॅनेट आहे आणि ज्युपिटरच्या पुढची साईज आहे त्याची. इट इज कन्सिडर्ड टू बी अ पेक्युलियर प्लॅनेट बिकॉज ऑफ द रिंग्स अराउंड इट. या सॅटर्नच्या भोवती ही अशी रिंग आहे, त्याच्यामुळे तो सोलर सिस्टीम मधील सर्वात पेक्युलियर म्हणजे वेगळा प्लॅनेट होतो. दो इट्स मास इज 95 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ, इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. जरी तो पृथ्वीपेक्षा, जरी त्याचं मास जे आहे ते पृथ्वीपेक्षा अर्थपेक्षा 95 टाइम्स जास्त असलं तरी त्याची डेन्सिटी खूप कमी आहे, म्हणजे वजनाने खूप हलका आहे. इफ इट वेअर ड्रॉप्ड इन टू अ सी लार्ज इनफ टू होल्ड इट वूड ॲक्च्युअली फ्लोट इन इट. त्याची डेन्सिटी इतकी कमी आहे की त्याच्या साईज एवढा जर सी असेल, समुद्र असेल आणि त्यात जर हा सॅटर्न पडला तर तो तरंगेल, म्हणजे इतका तो वजनाने हलका आहे. युरेनस. इट इज द 7th प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधील हा 7वा प्लॅनेट आहे. इट कॅन नॉट बी सीन विदाउट अ टेलिस्कोप. टेलिस्कोप शिवाय हा आपल्याला दिसू शकत नाही. इट्स ॲक्सिस इज सो ग्रेटली इन्क्लाइंड दॅट इट ॲपियर्स ॲज इफ इट इज रोलिंग अलॉंग ऑन इट्स ऑर्बिट. आता आपण इथे बघितलं होतं बघा, युरेनसचा जो ॲक्सिस आहे तो 97.9 म्हणजे जवळजवळ 100%च्या जवळ, म्हणजे तो उभा नाहीच आहे, असा आडवा आहे. ठीक आहे त्याचा ॲक्सिस, आणि त्याच्यामुळे तो असा रोलिंग करताना दिसतो आपल्याला. नेपच्यून. इट इज द 8th प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधील हा 8वा प्लॅनेट आहे. अ सीझन ऑन नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 इयर्स. नेपच्यूनवरती जे सीझन आहेत ते 41 इयर्सपर्यंत राहतात. ऑन दिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. आणि या प्लॅनेटवरती जी हवा वाहते ती खूप जोरामध्ये वाहत असते. द पिरियड्स ऑफ रोटेशन अँड रिव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट आर एक्सप्रेस्ड रिलेटिव्ह टू दोज पिरियड्स ऑन द अर्थ. हे जे पेज नंबरवरती जे रोटेशन आणि रिव्होल्युशनचे पिरियड दिलेले आहेत तर ते डेजमध्ये दिलेले आहेत, जसं की अर्थचं असतं डेज आणि इयर्समध्ये. ठीक आहे, अर्थशी रिलेटेड असल्यासारखं ते दिलेलं आहे. सॅटेलाइट. आता आपण बघूयात सॅटेलाइट म्हणजे काय. द सेलेस्टियल बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट विदाउट इंडिपेंडंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर कॉल्ड सॅटेलाइट्स. म्हणजे अशा सेलेस्टियल बॉडीज ज्या की प्लॅनेटच्या भोवती
रिव्हॉल्व होत असतात त्या इंडिपेंडंटली सनच्या भोवती रिव्हॉल्व होत नाहीत, ते प्लॅनेटच्या भोवती जे रिव्हॉल्व होतात त्याला सॅटेलाइट म्हणतात. लाईक प्लॅनेट, सॅटेलाइट्स रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. जसे प्लॅनेट स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत असतात त्याचप्रमाणे सॅटेलाइट सुद्धा स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत असतात. द मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. अर्थचा, पृथ्वीचा सॅटेलाइट आहे मून म्हणजे चंद्र. इट डज नॉट हॅव ॲन ॲटमॉस्फिअर. मूनवरती अजिबात ॲटमॉस्फिअर नाही आहे. इट्स पिरियड्स ऑफ रोटेशन अँड रिव्होल्यूशन आर बोथ ऑफ 27.3 days. त्याचा पिरियड ऑफ रोटेशन आणि रिव्होल्यूशन म्हणजे स्वतःभोवती फिरणं आणि पृथ्वीभोवती फिरणं या सर्वाला सेमच टाईम लागतो 27.3 days. एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड व्हीनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन व्हॅरिंग नंबर्स. मर्क्युरी आणि व्हीनस या दोघांनाच फक्त सॅटेलाइट नाही, बाकी इतर प्लॅनेट्सला सॅटेलाइट्स आहेत आणि त्याचे नंबर हे वेगवेगळे आहेत. आता बघूयात आपण ॲस्टेरॉइड्स. A great number of small size bodies could not turn into planets when the solar system was formed but continued to revolve around the sun. आता अशा सोलर सिस्टीममध्ये प्लॅनेट सोडले तर असे खूप ॲस्टेरॉइड्स आहेत की ज्या स्मॉल साईज बॉडीज आहेत, ज्या की प्लॅनेट नाही बनू शकल्या पण तरीसुद्धा त्या सोलर सिस्टीममध्ये फिरत आहेत, रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ठीक आहे, तर त्यांना ॲस्टेरॉइड असं म्हटलं जातं. दीज बॉडीज आर नोन ॲज ॲस्टेरॉइड्स. A belt of such celestial bodies has formed between the planets Mars and Jupiter. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये अशा बॉडीजचा एक बेल्ट, एक पट्टाच तयार झालेला आहे. डॉर्फ प्लॅनेट. डॉर्फ प्लॅनेट म्हणजे काय बघूयात. अ स्मॉल साईज सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडंटली अराउंड द सन इज कॉल्ड अ डॉर्फ प्लॅनेट. छोटे जे प्लॅनेट्स आहेत ते खूप साईजने छोटे आहेत, म्हणजे ते सुरुवातीला प्लॅनेट होते पण आत्ता त्यांना, म्हणजे जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा ह्याच्यामध्ये जे 8 आपण बघितले आता 8 प्लॅनेट आहेत, त्यात 9th पण होता एक प्ल्युटो म्हणून, पण तो साईजने खूप छोटा होता आणि तो सुद्धा सनच्या भोवतीच फिरतो, पण तो साईजने खूप छोटा असल्यामुळे त्याला डॉर्फ प्लॅनेट म्हटलं जातं आणि म्हणून तो आता सोलर सिस्टीममध्ये आपण त्या डॉर्फ प्लॅनेटला घेत नाही, फक्त 8च प्लॅनेट घेतो. ठीक आहे. अ सेलेस्टियल बॉडी लाईक प्ल्युटो कॅन बी क्लासिफाईड ॲज अ डॉर्फ प्लॅनेट. ठीक आहे, प्ल्युटोला डॉर्फ प्लॅनेट म्हणून ओळखलं जातो. प्ल्युटो टेक्स अराउंड 248 years to complete its revolution around the sun, whereas it takes around 6.38 days for one rotation. तर प्लुटोला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला 248 years लागतात आणि एक रोटेशन कंप्लीट करायला 6.38 days लागतात. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. फर्स्ट, व्हाय डू वी सी ओनली वन साइड ऑफ द मून. आपल्याला चंद्राची, मूनची फक्त एकच साईड का दिसते? कारण मूनचा जो रिव्होल्यूशन आणि रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरायला पण 27.3 days लागतात आणि पृथ्वीभोवती, अर्थभोवती फिरायला पण सेमच डे लागतात. त्याच्यामुळे तो स्वतःभोवती पण सेम स्पीडने फिरतो आणि पृथ्वीभोवती पण सेमच स्पीडने फिरतो, म्हणून आपल्याला त्याची फक्त एकच साईड दिसते. आणि ती पण साईड आपल्याला कशी दिसते तर सनरेज त्या साईडवर पडतात, कारण मूनला स्वतःची लाईट नाही आहे. सनरेज जेव्हा मूनवर पडतात तेव्हा ते आपल्याला तिथून लाईट रिफ्लेक्ट होते आणि मग पृथ्वीवरून आपल्याला तो मून दिसतो. ठीक आहे. विच प्लॅनेट हॅज अ डे लॉंगर दॅन इट्स इयर. तर कोणत्या प्लॅनेटचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा आहे? तर इथे बघा व्हीनस. आता हा पिरियड ऑफ रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा, म्हणजे त्याचा एक दिवस केव्हा पूर्ण होतं? जेव्हा तो पृथ्वीवरील 243 days फिरेल तेव्हा तिथे व्हीनसवरती एक दिवस होणार आहे. आणि त्याचं 1 इयर केव्हा होणार आहे? तर जेव्हा पृथ्वीवरील 225 days कंप्लीट होतील तेव्हा त्याचा 1 इयर होणार आहे. म्हणजे इयरपेक्षा त्याचा एक जो डे आहे तर तो खूप मोठा आहे. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर आहे सेकंडचं व्हीनस. फाइंड आउट. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस ॲस्टेरॉइड्स अँड डॉर्फ प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम अँड डिस्कस इट इन द क्लास. जे वेगवेगळे ॲस्टेरॉइड आणि डॉर्फ प्लॅनेट आहेत सोलर सिस्टीममधले त्यांची माहिती गोळा करा, इन्फॉर्मेशन गोळा करा आणि त्याच्याबद्दल क्लासमध्ये डिस्कशन करा. कॅन यू टेल. तुम्ही हे सांगू शकता का? हॅव यू एव्हर सीन इन द इव्हिनिंग ऑर इन द प्री डॉन अवर्स अ लार्ज
सेलेस्टियल बॉडी विथ अ लॉंग टेल. कधीही तुम्ही संध्याकाळी किंवा पहाट व्हायच्या अगोदर एखादी सेलेस्टियल बॉडी बघितली आहे का? त्याला अशी लॉंग टेल असते. व्हॉट इज इट कॉल्ड? त्याला काय म्हणतात? हे बघा, इथं एक चित्र दिलेलं आहे याप्रमाणे. तर याला कॉमेट असं म्हणतात. अशी मोठी टेल असते त्याला. ठीक आहे, हे सारखे सारखे दिसत नाहीत, कधीतरीच दिसतात. अ कॉमेट इज अ सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कॉमेट सुद्धा सनच्या भोवती फिरत असतो. कॉमेट्स आर फॉर्म्ड आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट्स कशापासून तयार होतात? तर आईस, बर्फ आणि डस्ट पार्टिकल्स पासून तयार होत असतात. दे आर पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम. हे सुद्धा सोलर सिस्टीमचा एक पार्ट असतात. सिन्स ओल्डन टाइम्स द अपीअरन्स ऑफ अ कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी अन इनऑस्पियस इव्हेंट. जुन्या काळामध्ये असा कॉमेट दिसणं म्हणजे थोडंसं इनऑस्पियस म्हणजे अशुभ मानलं जायचं. कॉमेट्स ॲपियर लाईक पॉइंट्स व्हेन दे आर फार अवे फ्रॉम द सन. जेव्हा कॉमेट्स सूर्यापासून लांब असतील तर ते एका पॉइंटसारखे दिसत असत. बट व्हेन दे आर क्लोज टू द सन दे become easily visible to us because of the shorter distance and the heat of the sun. पण जेव्हा ते सूर्याच्या जवळ जातात तेव्हा ते आपल्याला पटकन दिसतात, कारण त्यांचा जो डिस्टन्स आहे तो कमी होतो आणि सनच्या हीटमुळे ते आपल्याला दिसतात. कॉमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट्स हे आपण आत्ताच बघितलं, फ्रोझन मॅटर म्हणजे आईस आणि डस्ट पार्टिकल्सपासून बनलेले असतात. वेन दे आर क्लोज टू द सन दिस फ्रोझन मॅटर गेट कन्वर्टेड इन टू गॅस ड्यू टू द सोलर हीट. जेव्हा ते सूर्याच्या जवळ जातात, सनच्या क्लोज जातात, तेव्हा हे जे फ्रोझन मॅटर आहे म्हणजे समजा आईस आहे तर तो गॅसमध्ये कन्वर्ट होतो सूर्याच्या उष्णतेमुळे, हीटमुळे. दीज गॅसेस गेट थ्रोन इन अ डिरेक्शन अवे फ्रॉम द सन. आणि हे जे गॅस आहेत ते सूर्यापासून लांब असे फेकले जातात. ॲज अ रिझल्ट सर्टन कॉमेट्स ॲपियर टू हॅव अ लॉंग फेदरी टेल. आणि असं आपल्याला वाटतं की त्या कॉमेटला मोठी फेदरी टेल आहे, शेपूट आहे. ड्यू टू देअर लॉंग इलेप्टिकल ऑर्बिट्स देअर ॲपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. त्याची जी इलेप्टिकल ऑर्बिट आहे आणि ती खूप लॉंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते खूप रेअरली म्हणजे क्वचितच कधीतरी आकाशामध्ये दिसतात. दे रिॲपियर इन द स्काय आफ्टर व्हेरी लॉंग पिरियड्स ऑफ टाईम. आणि एकदा एखादा कॉमेट दिसल्यानंतर तो खूप वर्षांनीच आपल्याला परत दिसतो. डू यू नो? तुम्हाला हे माहीत आहे का? डू यू नो दिस? हॅलीज कॉमेट appeared in the year 1910 and reappeared in 1986. हा जो हॅलीज कॉमेट आहे तो पहिल्यांदा 1910मध्ये दिसला आणि त्यानंतर परत 1986मध्ये दिसला. इट्स सेंट्रल पार्ट और न्यूक्लियस वॉज फाउंड टू बी 16 किलोमीटर लॉंग अँड 7.5 किलोमीटर वाईड. आता ह्याचा जो पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट आहे, तर तो किती दिसला मोठा? 16 किलोमीटर लॉंग दिसला आणि 7.5 किलोमीटर असा वाईड दिसला. हॅलीज कॉमेट takes 76 years to complete its revolution around the sun. म्हणजेच हा जो हॅलीज कॉमेट आहे याला सनभोवती फिरायला, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला 76 इयर्स लागतात. म्हणजे तो आता परत यानंतर 76 इयर्सनीच आपल्याला दिसणार आहे. आणि हा एक सायंटिस्ट होता हॅली, त्याने हा जा शोध लावला म्हणून त्याला हॅलीज कॉमेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. In the past, Fred Ripple, an American astronomer, proposed that comets consist of an icy cluster of various constituents. So, भूतकाळामधला आपण जराशी माहिती घेऊयात. एक अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर होता. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे जे आकाशाशी रिलेटेड, स्टार, कॉमेट्स याशी जी रिलेटेड, स्कायशी रिलेटेड जो अभ्यास करतात त्यांना ॲस्ट्रॉनॉमर असं म्हटलं जातं. तर ते फ्रेड रिपल नावाचे अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर होते. त्यांनी सांगितलं की कॉमेट्स हे अशा आयसी क्लस्टरपासून आणि वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्सपासून बनलेले असतात. दॅट इज व्हाय कॉमेट्स केम टू बी कॉल्ड डर्टी स्नोबॉल्स. आणि त्यामुळे डस्ट असते म्हणून त्याला डर्टी आणि ते आईसपासून बनलेले असतात म्हणून स्नोबॉल असं म्हटलं गेलं. बाय 1950 विपल हॅड डिस्कवर्ड 6 कॉमेट्स. 1950 नंतर विपलने
हे जे सायंटिस्ट होते व्हिपल यांनी 6 कॉमेट शोधून काढलेले आहेत. ठीक आहे. अ बिट ऑफ फन, थोडीशी मज्जा करूयात आता आपण बघूयात. मटेरियल रिक्वायर्ड, तर हे करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. अ टेबल फॅन, एक टेबल फॅन लागणार आहे. अ बँगल लागणार आहे, बांगडी पाहिजे. अ पीस ऑफ लाईट क्लॉथ, एक हलकासा कापड पाहिजे आहे. ट्विन स्ट्रिंग अँड थ्रेड, तर स्ट्रिंग आणि थ्रेड पाहिजे आहे. ॲज शोन इन द पिक्चर, स्यू द क्लोथ अराउंड द बँगल, अशी बांगडी घ्यायची आणि त्याच्या भोवती अशा प्रकारे कापड शिवून घ्यायचं आहे. टेक अ स्ट्रिंग ॲज लॉंग ॲज द लेंथ ऑफ द क्लोथ अँड टाय इट टू द बँगल, ह्याच्या कापडाच्या उंची एवढा दोरा घ्यायचा आहे आणि तो ह्या बांगडीला असा बांधायचा आहे. ठीक आहे. नाव होल्ड द बँगल इन फ्रंट ऑफ द फॅन अँड पुट ऑन द फॅन, आता हे जे बांगडी आहे ती फॅनच्या समोर पकडायची आहे आणि फॅन सुरू करायचा आहे. आपल्याला काय दिसेल, तर हे अशा प्रकारे हे कापड आणि हे दोरा असा उडताना, म्हणजे हे कॉमेट सारखं दिसेल थोडक्यात. ठीक आहे. आता आपण बघूया अ मेटियर. आता आपण हे मेटियर म्हणजे काय ते बघूयात. ॲट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार, कधी कधी आपल्याला एखादा तारा तुटताना खाली पडताना दिसतो. दिस इव्हेंट इज कॉल्ड अ मिटियर फॉल, आणि यालाच आपण म्हणतो मिटियर फॉल. मराठीमध्ये त्याला उल्का पडली असं म्हटलं जातं. मोस्टली दीज मेटियर्स आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम द ॲस्टेरॉइड बेल्ट. आता हे मेटियर्स कुठून येतात, तर जो ॲस्टेरॉइडचा बेल्ट असतो, जो सोलर सिस्टीममध्ये असतो, तर त्यातले काही जे पीसेस आहेत ते तुटून खाली पडत असतात. स्मॉलर रॉकी पीसेस गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू द फ्रिक्शन विथ एअर आफ्टर दे एंटर द अर्थ ॲटमॉस्फिअर. जर ते छोटे पीसेस असतील तर ते पृथ्वीच्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये शिरताना हवेसोबत त्याचं फ्रिक्शन होतं आणि ते तिथेच बर्न होऊन जळून जातात. Sometimes the meteors do not burn completely and fall to the surface of the earth. पण कधी कधी ते जर मोठे असतील तर ते कम्प्लिटली बर्न होत नाहीत आणि पृथ्वीच्या सरफेसवरती, अर्थच्या सरफेसवरती ते पडतात. These are called meteorites, आणि यालाच आपण मेटेराइट्स म्हणजे उल्कापात असं म्हणतो. इट इज बिलीव्ड दॅट द लोणार लेक इन महाराष्ट्र हॅज बीन फॉर्म बाय द इम्पॅक्ट ऑफ सच अ मेटेरॉइड. आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये एक लोणार लेक आहे, लोणार सरोवर आहे. तर इथे हे पहिलं प्लेन होतं, इथे काही पाणी नव्हतं, पण एक असाच मेटेअर खाली पडला पृथ्वीच्या सरफेसवरती, अर्थच्या सरफेसवरती, तिथे असा मोठा खड्डा होऊन तिथे हे लेक तयार झालेलं आहे. मेटेअर्स ऑर मेटेराइट फॉल्स ऑकर ऑन अदर सेलेस्टियल बॉडीज टू. आता जसं हे अर्थवरती पडतं तसं ते दुसऱ्या सेलेस्टियल बॉडीजवरती सुद्धा असे मेटेअर्स पडत असतात. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, सायन्स ट्राईज टू एक्सप्लेन डिफरंट इव्हेंट्स ऑकरिंग इन द युनिवर्स. आपल्या युनिवर्समध्ये घडणारे जे प्रत्येक वेगवेगळे इव्हेंट्स आहेत ते एक्सप्लेन करण्याचा सायन्स प्रयत्न करत असतो. We should study phenomena like meteor falls, eclipses, etc. आपण सुद्धा हे जे मेटियर फॉल्स आहेत, इक्लिप्सेस आहेत, अशा सायन्सच्या वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे, रॅदर दॅन अटॅच एनी ब्लाइंड फेथ ऑर सुपरस्टिशन विथ देम. आणि त्यांच्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा, सुपरस्टिशन मनात ठेवायची नाही. त्याच्या मागे खरं काय आहे ते शोधण्याचा सतत प्रयत्न करायचा. व्हॉट वी हॅव लर्न्ड, मग या लेसनमधून आपण काय शिकलो. देअर आर इननमरेबल गॅलेक्सीज इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये इनन्युमरेबल गॅलेक्सीज आहेत, असंख्य गॅलेक्सीज आहेत. अवर सोलर सिस्टीम व्हेरियस स्टार क्लस्टर्स आर पार्ट ऑफ द मिल्की वे. आपली जी सोलर सिस्टीम आहेत आणि वेगवेगळे स्टार क्लस्टर्स आहेत ते ह्या मिल्की वे गॅलेक्सीचाच एक पार्ट आहेत. व्हेरियस टाइप्स ऑफ स्टार्स लाईक द सन कॅन बी सीन इन द मिल्की वे. या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये स्टार्स सारखेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टार सूर्यासारखे आपल्याला दिसतात. डिफरंट प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स. वेगवेगळे जे प्लॅनेट्स आहेत त्यांचे वेगवेगळे विलक्षण
कॅरेक्टरिस्टिक आहेत. सम प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स वेअर ॲज अदर्स डू नॉट हॅव एनी. काही प्लॅनेट्सला सॅटेलाइट आहेत, काही प्लॅनेट्सला नाहीत. कॉमेट्स हॅव अ कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर बट देअर अपीअरन्स कीप्स ऑन चेंजिंग. कॉमेट्सचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे, वैशिष्ट्यपूर्ण स्ट्रक्चर आहे, पण त्यांचं जे दिसणं आहे ते सतत बदलत असतं, चेंज होत असतं. ओके, समजलं लेसन? बाय बाय.